नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत म्हणजे मित्रांनो रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देत 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरसाठी नुकसान भरपाई देण्याची मंजुरी दिली आहे। तसेच हेक्टरी 8,500 रुपयांच्या ऐवजी 13,700 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात झालेल्या नुकसानीची टक्केवारी सादर करणे आवश्यक आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे संकलन कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून केले जाते। या पंचनाम्याची माहिती तहसील कार्यालयात कळवली जाते आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आणि विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवले जातात। तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी सरसकट नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे, कारण अनेक क्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळे व्यापक नुकसान झाले आहे। शासनाची नियमावली अनुसार पंचनामे एकत्रित करून संयुक्तिक पंचनाम्याची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येते। ही प्रक्रिया लांबलचक असली तरी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। तर शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे। यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांचा समावेश आहे। राज्य शासनाने या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि या प्रस्तावाची पुढील कारवाई लवकरच सुरू होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। सोलापूर जिल्ह्यात तर 85% पावसाची नोंद झाली आहे। यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि पूर्व विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे। या नुकसानीची माहिती तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा कार्यालयात पाठवण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, मराठवाड्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने मोठी हानी घडली आहे। प्राथमिक अंदाजानुसार 20 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले असल्याचे सांगितले जात आहे। तर मित्रांनो, सध्या या भागामध्ये पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 50% पेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत। विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे प्रस्ताव 25 ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान राज्य शासनाला पाठवले जातील। निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर हे प्रस्ताव मंजूर होणार असून नुकसान भरपाईसाठी निधीची तरतूद 2024 किंवा 2025 मध्ये होईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची निधी निवडणुकीच्या पूर्वी किंवा मित्रांनो निवडणुकीच्या नंतर मंजूर करण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, 2024 किंवा 2025 मध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात येईल। आणि मित्रांनो, या संदर्भाचा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।